वनरक्षक भरतीची खरंच जाहिरात येणार आहे का? जाहिरात आली, किती पदांची येईल, कधी येणार, परीक्षा पद्धती काय आहे, नेमका अभ्यासक्रम कसा कसा असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा घेणार कोण, हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये घोंगावत असतील तर आजचं हे सेशन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्रदीप जयराम बोधले. अगदी पोलीस भरतीपासून राज्यसेवा मुख्य परीक्षापर्यंतचा मराठी व्याकरण व शब्दसंग्रह याचा मार्गदर्शक गेली 10-12 वर्ष होऊन गेली ह्या खेळात आहे. आणि मग जे काय यूट्यूब चॅनल्स, वनरक्षक 2025, विविध सोशल मीडिया, मुख्यतः टेलिग्राम असेल, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, सगळ्यांनी दणका उडवलेला होता. येणार 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 येणार. पुरं मला बी फोन करून म्हणायचे, सर त्या वनरक्षक बद्दल अपडेट द्या, सर त्या वनरक्षकचं खरं खरं काय आहे काय नाही. जोपर्यंत आपल्या काही दृष्टिक्षेपात दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्या ह्याच्यावर बोलायची सवय नाही. आणि म्हणून काय आपण त्याच्यात म्हणजे हीच नाही, उगाच हवेत गोळीबार करत बसण्यात काय मजा आहे. आणि म्हणून मग का नाही, ज्या वेळेस आत्ता 6 जानेवारीला एक पेपर आहे बघा वनरक्षकचा, 2025च्या वनरक्षकचा म्हणजे वन विभागाचा म्हणू आपण. त्या अनुषंगाने काही जी बातमी आली समोर आणि त्याच्यामुळे आज ही कार्यक्रम तुमच्या घेतलेला आहे समोर. सगळ्यात महत्वाचं, जाहिरात येणार का? तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. 1,00,000% 100% जाहिरात येणार 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 आणि आताच येणार ह्या वर्षात. तर कशाच्या जीवावर गप्पा हाणताव एवढं? चेक करा हालचाली काय चालू आहेत काय नाही. जे सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीचं एक स्टेटमेंट केलं होतं बघा, लवकरच 1,20,000 पद, बरोबर, आम्ही भरणार 1,20,000 पेक्षा जास्त सरळ सेवा पद्धतीने आम्ही भरणार आहोत. तुम्ही जर बघितलं असेल तर 2023 जाहिरातींचं वर्ष, 2024 परीक्षांचं वर्ष होतं, बरोबर का नाही? 2023 मध्ये आलेल्या जाहिराती दना 24 मध्ये त्यांनी परीक्षा घेऊन रिकामी केले सगळ्याला. भानगड अशी आहे मित्रांनो, जी काय सध्या एक चेंजेस, ज्या पद्धतीनं जे काय MPSCच्या अखत्यारीत नसलेली पद सरळ सेवेच्या माध्यमातून आपण भरली जात होती, जिल्हा निवड समिती असतील किंवा तेथे विभाग, ह्या सगळ्यांकडे ते ही केलं. आणि TCS IBPS, जी तुम्ही नाव ऐकलं असेल बघा, TCS IBPS, बरोबर, ह्या TCS IBPS कडे कंत्राट देऊन टाकलं. ऍक्च्युली ही IT कंपनी आहे, बरोबर, ही यंत्रणा प्रोव्हाइड करते, म्हणजे पूर्ण तुमच्या परीक्षा पद्धतीचं हे यांच्याकडनं आयोजन केलं जातं. त्या तितके ते इन्स्टिट्यूट हायर केले जातात, परीक्षा केंद्र ज्याला तुम्ही म्हणतात, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमच्या घेतल्या जातात, त्यातनं ते तुमचं मेरिट लावून निवड यादी शासनाला सुपूर्द करते यांचं. आणि आता मध्यंतरी तुम्ही ऐकलं, सरळ सेवेची पद MPSC कडे वर्ग होणार, बरोबर, म्हणजे ह्यांचं टेंडर बी कधी ना कधी संपणार आहे का नाही? मग जर शहाण्या माणसांनी ह्याचं टेंडर कधी संपतंय त्याचा थोडा अभ्यास करा आणि मग मी जे म्हणतोय त्याला कशाचा आधार आहे ती चेक करा, बरोबर. जर टेंडर संपणार असतील तर शासनाला बी दाना हे करून घ्यावं लागेल ना, पैसे विनाकारण द्यायचेत का, काम बी करून घ्यावं लागेल. आणि अशा अनुषंगानं जवळजवळ 1,00,000% मित्रांनो सरळ वनरक्षकची 1500+ पदांची जाहिरात येणार. आता कधी येणार तुम्हाला 5 मिनिटात सांगतो. जर जाहिरात येणार असेल तर मग पहिला प्रश्न आहे, सर मी पात्र आहे का? बरोबर ना, सर माझी 10वी झाली, सर माझी BSc झाली, माझं M.Com, मी PhD, MPhil आणि FIL. मी पात्र आहे का? कोण पात्र आहे? ज्याची 12वी झाली. पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप बघू आपण. परीक्षा ही कागदावर असणार नाही. परीक्षा, मागचीही परीक्षा तुम्ही बघितली, परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात परीक्षा असणार आहे. म्हणजे काय, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. आपलं चालू आहे, मला वाटलं परत ती बंद फिन झालं का, लॅपटॉपची चार्जिंग संपल्यावर अवघड होतंय. तुम्ही जायचं, तुम्हाला जे सेंटर मिळालेलं असेल त्या ठिकाणी तिथं जायचं, कॉम्प्युटर तुमच्या समोर चालू असलेला असेल, तुमचा नंबर टाकून लॉग इन करायचं. कशामुळे ही गोष्ट सांगायला लागलो 3-3दा इतकं विस्तृत, त्याचं कारण समजून घ्या. आपल्याला अभ्यास करताना किंवा यापूर्वी आपण कागदावर पेपर दिलेले आहेत, प्रश्न वाचताना खून करायची सवय आहे, त्याच्यावरच काय काय आकडेमोडी करायची सवय आहे. तुम्हाला ह्याची सवय लावून घ्या ऑनलाईनची. म्हणून परीक्षा 2 टप्प्यात केली जाणार आहे. 2 टप्पे म्हणजे 1 टप्पा त्याचा लेखी परीक्षेचा असणार आहे, 1 टप्पा त्याचा शारीरिक चाचणीचा असणार आहे, म्हणजे ज्याला फिजिकल म्हणतो आपण.
लिखी आहे प्लस शारीरिक, म्हणजे जर शारीरिक चाचणी जिथं असते तिथं उंची कमी आहे तो बाजूला. सर मी दिव्यांग आहे तुम्ही बाजूला आहेत. ज्यांची शारीरिक पात्रता आहे त्यांची काय ठरलेली उंची किंवा मग मैदानी चाचणी असणार आहे, त्याच्यात बाबा मी सक्षम आहे, तुम्ही फॉर्म बिनधास्त भरू शकता. काय 2 टप्प्यात परीक्षा होईल, लिखी प्लस ग्राउंड म्हणजे फिजिकल. आणि मग कोणाकोणाला फॉर्म भरता येईल, काय शिक्षण असलं पाहिजे, तू कुठल्याही शाखेचा असावा आणि तुझी किमान 12वी पास असावा. तो इतक्याच टक्क्यांनी तितक्याच टक्क्यांनी तसलं काय नाही, 12वी पास आहे का तू बघ नीटनेटकं. 12वीला फक्त पोरांचा ही लय कन्फ्युजन आहे, सर सायन्स लागतंय त्याला, माझं सायन्स नाही. नीटनेटके जाहिरात वाच की काय लिहिलंय त्यांनी जाहिरातीमध्ये, की 12वीला तुझा विज्ञान विषय असावा, नसेल गणित विषय असावा, गणित बी नसेल तुझा, भूगोल असावा, भूगोल नसेल तुझा, अर्थशास्त्र असावा. आता मला तुम्ही सांगा बरं, 12वीला तुम्हाला भूगोल नव्हता, कुठल्याही शाखेचा असू दे तू होणार. म्हणजे मी ह्या 4 विषय मला अभ्यासात, ह्या 4पैकी कोणताही एक विषय माझ्या ह्याच्यात असावा आणि मी 12वी पास असावं. पण जर मी अनुसूचित जमातीचा असेल, म्हणजे एसटी कॅन्डिडेट जर मी असेल, तर मला ह्याचा काहीच विषय नाही, मी 10वी पास असावा. जर मी जवान असेल माजी सैनिक, मी 10वी पास असावा. क्लिअर झालं असेल. किरकोळे गाडी पुढे गेली. चला, वय किती आहे, वय शारीरिक क्षमता जिथं असतात तिथं इतर परीक्षांसारखं नॉर्मल वयाची अट नसते, ही जी वेगळी अट असते जरा. हे काय म्हणतोय, तो 18 पेक्षा खाली नसावा जर तू कुठल्याही पद्धतीचं आरक्षण धारण करत नाही, कोणतंच मला आरक्षण नाहीये, मग तू ओपन आहे. आणि मग तुला काय वय तुझं 18 पेक्षा कमी नसावं आणि 27 पेक्षा जास्त नसावं. फॉर्म भरते वेळी, फॉर्म भरायच्या वेळेस तुझं 27 पेक्षा जास्त वय चालत नाही ओपनला. पण जर तू मागासवर्गीय उमेदवार किंवा नव्याने जे आता चालू आहे आरक्षण अनाथाचं, बरोबर का नाही, नव्याने जे आता अनाथ आरक्षण चालू आहे, हे जर अनाथ तुम्ही आरक्षण तुम्हाला प्राप्त असाल किंवा तुम्ही मागासवर्गीय असताल किंवा आत्महत्या असं ते हे, तर ते ह्याच्यात तर तुम्हाला वयात त्यांनी रिलॅक्सेशन दिले. कमीत कमी 18 असावं, म्हणजे 18 पेक्षा कमी नसावं, 32 पेक्षा जास्त नसावं. जर तुम्ही प्रावीण्य प्राप्त खेळाडू असताल, आता इथं लय अडचण आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडूची. प्रावीण्य प्राप्त खेळाडूची अडचण अशी आहे, एकच मिनिट, प्रावीण्य प्राप्त खेळाडूची आमची अडचण अशी आहे, काय हो, मला वाटतं मी खेळतो. अरे तुझ्या खेळण्याला मजा नाही रे, तू काही बी खेळत असशील तिकडं, पण तू जी खेळ खेळतो तो महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये आहे का, त्यात तुला फर्स्ट सेकंड थर्ड रँक आहे का, आणि त्या पद्धतीचं प्रमाणपत्र तू प्राप्त केलेलं आहे का, आणि त्याची व्हॅलिडिटी झालेली आहे का. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर तू प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहे. आणि मग तुला वयामध्ये सूट आहे, तुझं किमान 18 असावं, 18 पेक्षा कमी नसावं आणि 32 पेक्षा जास्त नसावं. माजी सैनिक असतील, माजी सैनिक मध्ये 27 पेक्षा वय कमी नसावं. प्लस कसं आहे त्यांचं, तुमची कसं गृहीत धरलं जातं, त्यांची जी सेवा आहे सेवेचा, तर ती सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष अशी त्यांना सूट आहे. अमागाससाठी थोडा चेंज केलेला आहे त्यांनी, अमागाससाठी सॉरी काय ते मागास हे असेल तर 32 केलंय त्यांनी, 32 प्लस सेवा त्यांचा कालावधी प्लस 3 सूट. लक्षात ठेवा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, पदवीधर अंशकालीन तुम्हाला सुद्धा ह्या परीक्षेला फॉर्म भरता येतोय. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असताल तर वय 18 पेक्षा कमी नसावं, 45 पेक्षा जास्त नसावं फॉर्म भरते वेळी. जर पदवीधर अंशकालीन कर्मचारी असेल, भाऊ आता पदवीधर अंशकालीन ह्याचा अर्थ 18चा विषय नाही, 55 तुझं क्रॉस झालेलं नसावं फॉर्म भरते वेळी. कार्यक्रम कळाला. शारीरिक अर्हता काय, पोलीस भरतीला कसं इतकी उंची तितकं हे तसं. पुरुषांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते बघा पोरांना, स्त्रियांसाठी उंची 150 सेंटीमीटर. म्हणजे सर 163 पेक्षा जास्त नसावी का, तसं नाही रे येड्या, तुझी तिथं 200 सेंटीमीटर असू दे, 163 पेक्षा कमी नसावी एका इंचाने सुद्धा. पुरींनी 150 पेक्षा कमी नसावी. पोरांसाठी आणखीन एक इथं ही आहे, छातीचं
तुझी 79 छाती न फुगवता पाहिजे, फुगवून 5 सेंटीमीटर मध्ये 84चा फरक पाहिजे बघ. 84 पेक्षा जास्त फुगत असेल अभिनंदन, नसेल फुगत निघा घरी. जर कॅन्डिडेट एसटी असेल म्हणजे अनुसूचित जमातीचा विद्यार्थी, तर त्याला पुरुषाला उंचीमध्ये सूट आहे, त्याची 152.5 इतकी त्याला उंची इतक्यापेक्षा कमी नसावी, त्याच्यापेक्षा जास्त असावी. आणि पुरींसाठी 145 सेंटीमीटर ही उंचीसाठी त्यांनी हे ठेवले निकष, की जर अनुसूचित जमाती असतात तर 145 पेक्षा कमी फक्त नसावी. जर तुझी 150 भरत नसेल तरी चालतंय, पण 145 पेक्षा कमी नसावी. अशा पद्धतीनं इथं थोडस शारीरिक अर्हता ह्या पद्धतीने आहे. स्वरूप कसं आहे लेखी परीक्षेचं, आपली 2 टप्पे आहेत ना. टप्पा आपला कसा आहे, 2 टप्पा नीटनेटकं बघायचं. 2 टप्पा तुमचे 2 टप्पा तुम्ही म्हणला सर लेखी आहे प्लस सर ग्राउंड आहे, बरोबर. लेखी परीक्षा ही तुमची 120 गुणांची असणार आहे आणि ग्राउंड हे तुमचं 80 गुणांचं असणार आहे. म्हणजे संपूर्ण भरती ही तुमची 200 गुणांसाठी असणार आहे. जी फायनल कट ऑफ लागणार आहे, अंतिम निवड यादी लागणार आहे, ही 200 मार्कासाठीची असणार आहे. समजून घ्या बरं काही गोष्ट. लेखी 120 मार्काला आणि ग्राउंड 80 मार्काला. ही लेखी जी 120 मार्क आहेत ते मात्र तुम्हाला 60च प्रश्न त्यांनी ठेवलेले आहेत. 60 प्रश्न 120 गुणाला, म्हणजे एक प्रश्न 2 गुणाला असणार आहे. 15 15 15 4 विषय दिलेत. मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी व्याकरण प्लस शब्दसंग्रह 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान प्लस 15 प्रश्न. बौद्धिक चाचणी इथं लक्षात ठेवायचे, आपल्याला सवय लागली गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता. इथं म्हणा गणित बुद्धिमत्ता करा, गणित बुद्धिमत्ता फोकस बुद्धिमत्तेवर असावे. कारण काही टॉपिक तुमचे गणिताकडचे इकडे पण आहेतच की, बरोबर का नाही. त्याच्यामुळे फोकस मात्र हे असावा. ठीक आहे, गाडी थोडी पुढे घेऊन जातो. शारीरिक चाचणी तुमचं ग्राउंड 80 गुणांसाठी ग्राउंड असणार आहे. पोलीस भरतीला कसं इव्हेंट येतं, गोळा आहे, 100 मीटर आहे, बरोबर का नाही. इथं तसली शॉट नाही, इथं एकच ग्राउंड आहे. किती काय नीट धावणे. पोरांनी 5 किलोमीटर पोरांना पळता आलं पाहिजे, पुरींना 3 किलोमीटर पळता आलं पाहिजे. पोरांनी 5 किलोमीटर साठी 30 मिनिटं वेळ पोरांना दिलाय आणि पुरींना 25 मिनिटं वेळ दिलाय 3 किलोमीटर साठी. ह्याचा अर्थ असा नाही तर मी जर अर्ध्या तासात 5 किलोमीटर आलो तर मला 80 मार्क पडतील ना. नाही दादा, असलं काही शॉट नाही, असले भानगड नाही. तू 30 मिनिटात आला आणि मी 30व्या मिनिटाला टच केली, मला 80 मार्क पडले, तू 5च मार्क घ्यायचे. जर तुला धावण्यामध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 80चे 80 गुण पाहिजे असतील पोराला, तू 17व्या मिनिटापर्यंत ती पण 30 किलोमीटर पूर्ण करायचं. हे तर चुकून मी बरोबर आहे. 30 मिनिट काय ते 5 किलोमीटर 17 मिनिटात पूर्ण करायचे. तो सर 18व्यावर गेला, 18 मिनिटं झाली तर स्लॅब पडलेत, मार्कात कमी 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 व्हायला चालू होत्यात. तर मला 25 मिनिटं लागली, अजून कमी. तर मला बघा 25 मिनिटं अजून कमी. 30व्या मिनिटाला मी पोचलो, 5 मार्क घ्यायचे आणि गप्प बसायचं. 31व्या मिनिटं नीट बॅग गुंडाळायचं आणि घर गाठायचं. पुरींला सुद्धा जर तुला 80 गुण पाहिजे असतील तर 12व्या मिनिटापर्यंत तुम्ही तिथं पोचणं गरजेचं आहे. 12व्या मिनिटानंतर मार्क कमी व्हायला चालू होतील, तुमचा स्लॅब कमी 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 होत. तर मी 25व्या मिनिटाला आले, 5 मार्क घ्यायचे, गप्प बसायचं. ह्या पद्धतीचं इथंही आहे. आणि मग आता तुमचा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम सांगतो की सर आता आपल्याला जे विषय दिलेले आहेत, बरोबर का नाही, हे 60 प्रश्नांचं बरोबर काय केलं, वर्गीकरण केलं त्यांनी. मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, कोण लय ताप देत असतो त्याला सायलेंटवर करायचं विसरलो होतो. मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान आणि तुमचा काय बौद्धिक क्षमता, म्हणजे त्याला आपण रिजनिंग म्हणूया. गप्प बसूया.
आता दोन्ही बाजूनी बोलू. काय परीक्षा पद्धती कळली सगळी, कसं आहे कसं नाही कळलेलं आहे तुम्हाला. आता खऱ्या अर्थानं मी तयारी करत असताना मी कशा पद्धतीने केली पाहिजे, माझा फोकस काय असला पाहिजे. आता पहिल्यांदा एक गोष्ट, काय अभ्यासक्रम आहे त्यांनी सांगत असताना सांगतात मराठी व्याकरण व शब्दसंग्रह एवढंच म्हणतात, पण ते आतमध्ये आम्हाला बघावं लागतंय. पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस करा, सगळ्या तुम्हाला गोष्टी लक्षात येईल. म्हणताना ते म्हणतोय पण मराठीत 15च प्रश्न येणार आहेत, पण ही 15 प्रश्न मित्रांनो कशावर येणार आहेत, व्याकरणचा कुठलाच घटक असा नाही ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न नाही. चेक करा. वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, क्रियापदाचे प्रकार, क्रियापदाचे अर्थ, क्रियापदाचे काळ, प्रयोग, वाक्य, वाक्य रचना, वाक्य रूपांतर, वाक्य पृथक्करण सुद्धा आहे, वृत्त, अलंकार, समास. क्लिअर कट. तर व्याकरण झालं. बर, व्याकरण झालं, नीटनेटके लक्षात द्या ह्याच्यात काय काय आहे. व्याकरण झालं. मग सर 15 प्रश्न निवड व्याकरणावर नाही, थांब, अजून इथं लय दान काय भारी. तुझं व्याकरण झाल्यानंतर तुझ्या शब्दसंग्रहावर पुन्हा प्रश्न आहे. तर तुम्हाला शब्दसंग्रहामध्ये समानार्थी आहे, विरुद्धार्थी आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत, अनेक शब्दाला एकच शब्द आहे, वाक्प्रचार आहे, म्हणी आहेत, अलंकारिक शब्द आहेत. याच्यानंतर कार्यक्रम आहे अजून. एवढं झालं म्हणजे झालं नाही, नीटनेटकं बघा. शब्दसंग्रहात दिशी, परदेशी, परकीय, तत्सम, तद्भव, सगळा कार्यक्रम त्याच्यात असणार. बरं सर झालं का, थांब, अजून झालं नाही, अजून कार्यक्रम इथं असणार आहे. साहित्य, साहित्यिक, झोंबी कादंबरीचे लेखक टिंबटिंब आहेत. जोगवा पिक्चर खालीलपैकी कोणत्या कादंबरीवर आधारित आहे. उस्मान कादंबरीचे लेखक टिंबटिंब आहेत. साहित्य, साहित्यिक. प्रेमाचे शाहीर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. कुसुमाग्रज या टोपण नावाने कुणी लेखन केलं. सगळं बघावं लागतंय. सर संपलं का, नाही संपलं, अजून कार्यक्रम आहे. शुद्ध लेखन नावाचा प्रकार आहे. गेला का शुद्ध लेखनात. शुद्ध लेखन एक प्रश्न आहेच. अहिंसा, अहिंसा, आध्यात्मिक, आध्यात्मिक, शारीरिक, वेलांटी पहिली दुसरी, सगळा कार्यक्रम आहे. करा बरं का ह्या गोष्टी नीटनेटका. अजून सांगतो. सर संपलं का, नाही, इथं आणखीन एक कार्यक्रम येतोय. परीक्षा कंडक्ट करणारी एजन्सी कोण आहे, TCS आहे. कोण आहे, IBPS आहे. बरोबर का नाही. मागची TCS ने घेतलेली, आता कोणाकडे जाईल काय माहिती, पण मागची TCS ने घेतलेली. इथं तुम्हाला 4 वाक्य देऊन वाक्यांचा क्रम लावा. रिकाम्या जागी समर्पक शब्दांची रचना करा. पॅराजंबल देतात, वाक्य देत्याल, अंडरलाईन ABCD मध्ये करत्याल, अशुद्ध भाग ओळखा विचारत्याल. 4 वाक्य देत्याल, म्हणत्याल योग्य वाक्य रचना असणारा पर्याय ओळखा. सेंटेन्स स्ट्रक्चर सेम पॅटर्न इंग्लिश मध्ये. आता इथं आणखीन एक गोष्ट राहिलेली आपण म्हणलेलं नाहीत. काय, पाठीमागच्या ह्याच्यामध्ये उतार्यावर एकही प्रश्न विचारलेला नव्हता, पण विचारणारच नाही अशातला भाग नाही. TCS IBPS चं उतार 4-4 ओळीचं उतार, त्याच्यावर एक प्रश्न, 2 ओळीचा उतार, त्याच्यावर एक, 2-3 प्रश्न असतात. इथं विचारलं नव्हतं मागच्या ह्याला, पण आता विचारणारच नाहीत असं नाही, म्हणजे मी त्याची बी तयारी करून जायचंय मला. सेम पॅटर्न ऍज इट इज इंग्लिश मध्ये दिसणार आहे. ऍज इट इज इंग्लिश मध्ये दिसणार आहे. सेम. तिथं सुद्धा ग्रामर असणार, तिथं सुद्धा व्हॉकॅब असणार, तिथं सुद्धा सेंटेन्स स्ट्रक्चर असणार, तिथं सुद्धा पिक आउट द एरर असणार, तिथं सुद्धा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असणार. गेलो सर. तर जीके पहिल्यांदा रिजनिंगचा कुठलाच टॉपिक राहत नाही. सगळं तुम्हाला माहिती आहे. संख्यामाला आहे, अक्षरमाला आहे, कोडिंग आहे, डिकोडिंग आहे, आकृत्यांची संख्या वळका आहे, वेन आकृती आहे, वैवारी आहे, काम वेग आहे, रेल्वे बोगदान कुठं विरुद्ध दिशेने गेलं तिकडे गेलं, सगळं आहे. सगळे टॉपिक इथं घेतले जातात. जेवढे बुद्धिमत्तेच्या कोणत्याही पुस्तकामध्ये, कोणत्याही म्हणण्यापेक्षा मी स्पष्ट सांगत असतो, सचिन ढवळे सरांचं पुस्तक गपचूप घ्यायचं. त्याच्यामध्ये जेवढे टॉपिक दिलेले आहेत ते सगळे आहेत. गेलो जीके कडे. सर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान त्यांनी काय दिलंय ते सांगतो. त्यांनी नंतर मग आपल्या ह्याच्यावर येऊ.
ती म्हणते भूगोलावर प्रश्न असेल, ती म्हणते सामाजिक इतिहासावर, वन, पर्यावरण, हवामान, खातच वन खातंय ना. आणि चालू घडामोडी याच्या व्यतिरिक्त पॅटर्न आणखीन सांगतो. जेवढी काही शहरं, त्या शहरांची वैशिष्ट्य, विविध संस्था, त्या संस्थांचे मुख्यालय, भारताचे किंवा आंतरराष्ट्रीय विविध संघटना, सदस्य देश, आंतरराष्ट्रीय करार, जागतिक हवामान बदल, सगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य पातळीवरच्या चालू घडामोडी सगळं आहे. राज्यशास्त्राचे काही महत्वाचे मुद्दे, काही घटनात्मक संस्था, काही घटनात्मक पद, इतिहासाच्या संदर्भात समाज सुधारक, त्यात पुन्हा स्त्री समाज सुधारक, त्यात पुन्हा महाराष्ट्रातले समाज सुधारक, सगळं आहे. सगळा कार्यक्रम आहे. विज्ञान असू शकतं, भासदिशीने 1-2 प्रश्न, कशावर बी मग मानवी आरोग्यावर असतील, जीवनसत्वावर असेल, कशाचा विषयच काढायचा नाही. काही असू, सामान्य ज्ञान नावच आहे त्याचं, सामान्य ज्ञान. इथं चालू होतं तिथं संपतं, म्हणजे खाली कुठं चालू झालं कळणार नाही, वरी कुठं संपलं कळणार नाही, इतका मोठा त्याचा आवाका असतो. पण घाबरायचं नसतं. आणि मग आता फायनल आपल्या कन्क्लुजनकडे येऊया की सर मग माझा कार्यक्रम असा असा आहे, मी कसं केलं पाहिजे. खरंच सांगा, परीक्षा कधी होईल. तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता सांगतो नीट काय का. तुम्ही जर ह्या परीक्षांचा अनुभव घेतला असेल, TCS IBPS मागच्या ह्याच्यापासून, ह्यांची जाहिरात आल्यापासून परीक्षा होईपर्यंतची प्रक्रिया लय बुंगाट असते, लय बुंगाट असते. जास्त वेळ देत नाहीत, मी आधीच सांगतोय तुम्हाला क्लिअर. ह्यांची लय फास्ट प्रक्रिया आहे, तुम्ही चेक करा. आता कधी झालं का फॉर्म भरलाय पण सर आता कवा येते सर, ती हीच नाही राव, काय रिसिटच नाही सर, कसं भाषा जे सुरू करते का शिफ्ट, पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट, दिवसात पुन्हा सकाळ, दुपार, संध्याकाळ, आपल्याला माहितच नाही. हा आपलाच पहिला येतोय. आपल्या मित्राचा शेवटच्या ह्याच्यात गेला टप्प्यात, आपलाच पहिला येतोय, काय सांगता येत नाही. ह्याचं लयदान काही चित्र आहे पोरांनो. आणि पुन्हा काही जण खुश असतात शेवटवाले, आम्हाला त्यांच्या प्रश्नपत्रिका त्यांच्यावरनं आम्हाला आमचा अंदाज आला. गबस, कोणाची कुणाला अंदाज येत नाही. हे तर तुला 10 मिनिटात लक्षात राहत नाही, कशाचं तुला येतंय काय. 100 प्रश्नात ती कुठं सांगू शकतो 10 ते 12 प्रश्न. बरं, पुन्हा ही पॅटर्न चेंज करतात, लय कडूचे पॅटर्न चेंज करतात लगे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, सर्वसाधारणपणे मित्रांनो, फेब्रुवारी एंड पर्यंत जाहिरात आली पाहिजे. फेब्रुवारी एंड पर्यंत जाहिरातच आली पाहिजे दणकन. म्हणजे आत्तापासून प्रक्रिया चालू होणार आहे. 15 जानेवारी नंतर सुरू होत्या हालचाली. आणि मग परीक्षा धडा 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 पहिला चालू होणार. पुन्हा वेळ मिळत नाही, गपचूप अभ्यासाला लागा, गपचूप. सर मग आता इथं आपली स्ट्रॅटेजी काय ठेवायची, तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता सांगतो. सगळ्यांनी नीट काय ऐकायचं. आपला कार्यक्रम 120+80चा आहे. मला सांगा पहिल्यांदा, वनरक्षक भरतीचा नाद कोण करतोय? जो शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे. हो बरोबर. म्हणजे सर माझी उंची नाही, अभ्यास लय आहे, तू टॅबलावर बसून पेपर द्यायचा, इकडे यायचं नाही. हा बरोबर आहे का नाही. शक्यतो टाळतात ना, जी काय ही आहेत काय म्हणायचं त्याला गृहिणी, त्या टाळते त्या शक्यतो. लय जण भरतात बरं का, पण काही जण टाळतात. बरोबर. मग जी सक्षम आहे त्याचा खरा खेळ कसाचा आहे? त्याचा खरा खेळ पोलीस भरतीचा आहे भाऊ. बरोबर का नाही. ती पोलीस भरतीचा आहे. पोलीस भरतीचीच पोरं इकडे येतात. पण तुमची सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे का? अयो सर इंग्लिश, अरे लेक्चर घेऊ दे रे इंग्लिश. बरोबर का नाही. पण तुमच्या माहिती करता सांगू का, काही जण म्हणतात सर मी इंग्लिशचा क्लास लावला होता. सर इंग्लिशची मास्तर सुद्धा म्हणतात तुम्ही फक्त बॅच जॉईन करा पैकीच्या पैकी. पण तुम्हाला बी चांगलं माहिती आहे आपलं इंग्लिश कसा कार्यक्रम आहे. आधी ते अल्फाबेटिकली एकत्र करायचे आहेत, मग उच्चार करायचा आहे, मग आपल्याला अर्थ लागणार आहे. आपलं इंग्लिश कसं आहे? FUTURE फुटुरे, NATURE नटुरे. कराय का खोट आहे? विनोदाचा भाग नाही पोरांनो. कोणाला असंही करायचं नाही, आपल्याला टच करायचं नाही. पण वस्तुस्थिती समजून घ्या की
मला गॅरंटीने माहिती आहे तुम्हाला भीती वाटते, म्हणून तुम्हाला वाटतं आपल्याला नाहीला का इंग्लिश जमत नव्हतं म्हणून तर पोलीस भरतीचा नाद केलता, इकडे वनरक्षकला पुन्हा इंग्लिशच आहे. तुम्हाला तुमच्या क्षमता माहिती नाही त्या नीटनेटक्या. मनात आणलं का तुम्ही, मनात आणलं UPSC क्रॅक करता लक्षात ठेवा, मनात आणलं तर की ह्याचं भ्या तुम्ही घेतलंय. जोपर्यंत मी करायचं म्हणलं की करीतच असतो, हा आत्मविश्वासाने तुम्ही ह्या इंग्लिशच्या भीतीवर जोपर्यंत मात करीत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आणि मग आमचं म्हणणं आहे होय बाबा करू शकतो, पण इथं पोलीस भरतीत वेगवेगळे इव्हेंट आहेत, इथं एकच इव्हेंट आहे तुला धावायचा, त्याच्यामुळे इथं तू लय कुणाला मागे टाकाटाकी करू शकत नाही. मी त्याच्या लय 10 मिनिटं आधी आलो, काय नसतंय. 5 किलोमीटर 5000 मीटर आहे ती खेळ. आम्ही 1600 लय ताईट मारलं, काही सांगू नको बाबा, ही खेळच वेगळा आहे. इथं तुमच्या मार्कांमध्ये लय फरक करू शकत नाहीत, तुम्हाला खरा फरक इथं करावा लागतो. जर त्याला 80 पडले, आपण आकडा 116 115 हित पुस्तोर न्यायचा आहे, दना दना दना, आणि करता येतंय. व्यवस्थित स्ट्रॅटेजीने जर गेलं 1,00,000% तुम्हाला सांगतो करता येतंय. डोकंच लावून देतो तुम्हाला. आपला हक्काचा कार्यक्रम काय आहे, मराठी 15च्या 15 बरोबर काढायचे दादा तिथं. आता काही लय अवघड आहे पोरांचं गणित, काय काय कशी खुश असतात माहितीये का, सर मला मराठीला 15 पैकी 11 12 आले, मराठीला खूप चांगले आले. तू खुश फिश व्हायच्याच मानगडीत पडू नको. 4 मार्क गेल्यात तुझी, 4 3 आणि 4 मार्क गेल्यात ह्याच्यात. तुला कशात मार्क पैकीच्या पैकी इंग्लिश मध्ये पाडणार आहे. माझे बरोबर त्यांनी मी हिट क्लास केलता, काय सांगू नको, मास्तरला पडत नाही. तू कुठं का पाहण्याला लागला पैकीच्या पैकी इंग्लिशला. जीके कसा करशील जीके, तू भारताचे समाज सुधारक केले ते महाराष्ट्राचं विचारते, तू महाराष्ट्राचा भूगोल करते जगाचा विचारते. फिक्स नाही हो, पडावे मार्क मी म्हणतो, पडावे. फिक्स आहे का नाही. बरं आता केंद्राच्या एजन्सी आहेत ना ह्या, आधी तरी जिल्हा निवड समिती होती, ती इथलीच पुस्तकं घेऊन प्रश्न काढीत होती. आता पॅटर्न थोडा वेगळा झाला दादा, हे समजून घ्यावं लागतंय. इतकं गॅरंटी आहे तुम्हाला मी रिजनिंगला पैकीच्या पैकीच घेईन, नाही. इथं पैकीच्या पैकी घ्यायची. इथं जितकं सरासरी मला चांगला परफॉर्मन्स करता येईल तेवढा इथं करायचा. या दोघांमध्ये पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करून पिक्चर टाईप मार्क पाडायचे. काही बी करून सांगतो तुम्हाला, 120 पैकी पोरांनो काहीही करा, 120 म्हणजे 60 प्रश्नांपैकी कसल्याही परिस्थितीत माझं म्हणणं आहे 55च्या खाली येऊ नका. तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. काय जण म्हणतात हे काय बोलतो बेटा, आता ही असं कोण म्हणतोय माहिती का, असं विद्यार्थी नाही, विद्यार्थ्यांना सुद्धा बरं वाटतं. पण जी विद्यार्थी क्लास घेतात का ती म्हणतात काय गप्पा आणते, 60 पैकी 55 प्लस असतंय का. माझं तसंच असतंय. आपला एक नियम आहे बघा पोरांनो, आबाळावर दगड जर नियम धरला, नियमच धरताना आबाळावर झाडा पुस्तोर तरी जाईल ना. मी जर आधीच 50 म्हणलं का हे 40 सुद्धा होत नाही. मग पुन्हा मी आता 55 म्हणतोय ना, त्यातनं तरी मार्क निघतील ना, प्रयत्न तरी होईल ना. खरं तर मी 60 पैकी 60च म्हणायला पाहिजे, बरोबर का नाही. पण ही लय आगाव होतोय म्हणून मी 55 म्हणतोय. प्रयत्नच करायचा, करावाच लागतंय, ह्याला पर्याय नाही दादा. ज्या वेळेस प्रश्न संख्या कमी असते का लय अडचण होती त्याची. 100 मध्ये इथं दुनियाचा फेस येत आहे तोंडाला, इथं तर तुम्हाला 60च प्रश्न येतं. चुकायचाच अधिकार राहत नाही. पुन्हा मिरिट पोरांना मागचे बघा मार्क कसे आहेत, 110 116 खरं मार्क येते. काही 120 प्लस बी घेतली ती CSI BPS आहे. तुम्ही तलाट्याला बघितलं असेल की परीक्षा 200 मार्काची, गाड्याला मार्क आहे 240 पुन्हा हे सगळ्यांचं ही होत आहे ना. त्याच्यामुळं सांगायचा मुद्दा काय आहे तुम्हाला, इतके प्लस राहावंच लागेल, पर्याय नाही. आणि इतके प्लस राहायचं असेल तर मी आताच सांगतो, सुरुवात आता करावी लागते गड्या, पुन्हा वेळ नाही. पुन्हा काय कुणाला बी कुठल्या बी मार्केटमध्ये जाऊन पुस्तक घ्या,
मराठीचं पुस्तक जर नसेल का 400 पेक्षा कमी आहे, नुसतं व्याकरण व्हॉकॅब्युलरी तेवढंच आहे, 400 प्लस पानं असते ती. इंग्लिश 200-300 प्लस, तुमच्याच्याने उघडणं होईल नाही तर नाही होईल, 200-300 प्लस पानं असते. सामान्य ज्ञान एका एका विषयाची पुस्तकं आहे ती इथं. तर खरं आहे का खोटं आहे? वतवाडा विचार करा नीटनेटकं. रिझनिंग काय साधा खेळ आहे का? बरं हे नुसतं वाचायचं नाही का, वाचायचंय, समजायचंय, उमजायचंय, प्रत्यक्ष त्याचं उपयोजक प्रश्नपत्रिका सुडवू करायचं हजार बऱ्या. कवा करीत बसणार जाहिरात आल्यावर? आणि पुन्हा फोन करून सरला विचारतो, सर मी कुठल्या गुणवत्तात फॉर्म टाकू? टाका आमच्यात. आता पुन्हाच्या नंतरच काही सांगता येत नाही. गपचूप अभ्यास करायला चालू करा. गपचूप येणार का? 1,00,000% येणार. कसे बी येणार. तर मागच्या वेळेस माझा क्लास केला, नको करू, प्रश्नपत्रिका सोडव, जिथं कमी पडतंय त्याला पुन्हा पुन्हा घे. ज्या सरकडे क्लास केला त्याला फोन लाव, सर ही चुकायला लागले हो, कर चालू आतापासून कर. प्रेशर आहेत, गपचूप क्लास लावायचे. बोधले सरकडेच लावा असं म्हणत नाही मी. जिथं जमलं ऑफलाईन करा, जिथं जमलं ऑनलाईन करा, बेस्ट ऑफ द बेस्ट करा, कुठं बी करा, पटकन करा. काही जण म्हणतात सर माझा अभ्यास चांगला असतोय, मला काय क्लासची गरज नाही. तू लावू नको क्लास, पण प्रश्नपत्रिका घेऊ सोडव, निबार सोडव. तर इंग्लिशचं कसं करू? मी पुन्हा म्हणतोय, इंग्लिशची भीती घेऊन स्ट्रॅटेजी ठेवली तर मार्क निघतात. स्ट्रॅटेजी ठेवावी लागते. मी इथं जर इतकं झालं तर मी हे कव्हर इथं करीन, बरोबर. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, ठीक आहे. बॅचच्या संदर्भात सांगायचं असेल तर आपल्याकडे फक्त मराठी व्याकरणची एक बॅच आहे आणि मराठी प्लस इंग्लिशची एक बॅच आहे. सगळं अनलिमिटेड व्ह्यूजच्या बॅच असतात. मराठी सिंगल मराठीची घेतली तर 3 महिन्याची असते, मराठी इंग्लिशची घेतली तर त्याचा कालावधी थोडा जास्त असतो. मी पुन्हा 3-3दा सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या मित्रांना मी सांगतोय काय की बाबा अभ्यास सुरू करा. तर आता सुरू करावं लागतं अभ्यास, त्याला पर्याय नाही. फर्स्ट सिलेबस आहे, फेस येतोय पुन्हा. आता गुपचूप अभ्यास सुरू करा. ह्या संदर्भामध्ये तुम्हाला काही अपडेट आली मला ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, कॉल करा. काही अडचण असेल ह्या नंबरला 100% व्हॉट्सअप कॉल बिनधास्त करा. मनापासून शुभेच्छा. मी पुन्हा 3-3दा सगळ्यांना एकच विनंती करतोय, नवीन वर्षामध्ये एकच संकल्प आपला असावा. ह्या वर्षामध्ये अनंत जाहिराती निघणार आहे. 2025 म्हणजे सगळ्या सरळ सेवा भरतींसाठीचा महापूर आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या 2025 मध्ये इतक्या ठिकाणी मी फॉर्म भरणार, पण आपण एकच आपले हे असणार संकल्प काय, ह्या वर्षामध्ये आपल्या पाठीमागं 1,00,000% सरकारी नोकर म्हणून आपल्या मागं शिक्का बसला पाहिजे आणि आपल्यामुळं आपल्या आईबापाचा सत्कार ह्या 2025ला झालाच पाहिजे. ह्या पद्धतीचं माझं प्रयत्न असतील, तुमचे प्रामाणिक प्रयत्न असतील, तुमचे बरं का प्रामाणिक प्रयत्न असतील. तुमच्या पाठीमागं 1,00,000% पांडुरंग उभा राहत असतो, ठीक आहे. मनापासून शुभेच्छा तुम्हाला, मनापासून. आणखीन यूट्यूब चॅनलला पिक्चर टाईप पाठीमागचे लेक्चर्स बघून घ्या आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलला. त्याच पद्धतीनं ह्याच्या प्रश्नपत्रिका वनरक्षकच्या ज्या काय उपलब्ध सध्या आहेत ते ह्याच टेलिग्राम चॅनलला, जिथनं तुम्ही मेसेज करणार आहे तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावरच्या प्रश्नपत्रिका पाठीमागच्या नीटनेटक्या बघा. त्याच पद्धतीनं आपलं प्ले स्टोअरला प्रदीप बोधले हे नाव टाका. तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता हे नाव टाकलं की 2 ऍप्लिकेशन सेम टू सेम दिसतात. ज्या ऍप्लिकेशनची साईज 32 MB प्लस असेल ती ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यात असणारे सगळे लेक्चर्स मोफतचे जेवढे असतील सापडतील ते बघा. यूट्यूब चॅनलला जितके लेक्चर्स आहेत पाठीमागचे ते बघा. जर तुमच्या आत्म्याला असं वाटलं की होय बाबा बोलतोय ते खरं असतंय, ते खरं आहे, तर मग पुन्हा तुमच्या सतसत विवेक बुद्धीला विचार करून निर्णय घ्या. मनापासून शुभेच्छा तुम्हाला. तयारीला लागा. भेटू असंच पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. बाय बाय.